नमस्कार, आपण पाहत आहात अक्कलकोट न्यूज. नमस्कार, आपण पाहता अक्कलकोट न्यूज. सविस्तर वार्ताहर प्रतिनिधी अक्कलकोट. भारतीय जनता पार्टीचे वतीने आयोजित मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा संवाद मेळावा रविवारी नितीनवाल फॅक्शन हॉल येथे उत्साहात पार पडला. या मेळाव्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी थेट प्रशिक्षणाद्वारे महिलांशी संवाद साधला. तालुक्यातील बहिणींचा भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आले. यावेळी आमदार सचिन कल्याण शेट्टी, शिवानंद पाटील, मिलन कल्याण शेट्टी, भाजपा तालुका अध्यक्ष मोतीराम राठोड, शहर अध्यक्ष शिवशरण जोचन, महेश हिंडोळे, अप्पू बिराजदार, जयशेखर पाटील, शांभवीताई कल्याण शेट्टी, जिल्हा सरचिटणीस सुरेखा होळकट्टी, अमोल हिप्परगी, महेश बिराजदार, अप्पू परमशेट्टी, महेश पाटील, शंकर भांजी, बसवराज शेळके, नन्नूभाई कोरबू, जकापूर सरपंच लक्ष्मीबाई वंटे, माजी उपसरपंच दीपाली आळकी, जयश्री बटगेरी, विश्रांती पाटील, सोनाली शिंदे, पूजा राठोड, भागूबाई कुंभार, धनंजय गाडवे, प्रकाश पाटील आदींची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी उपस्थित भगिनींना आमदार सचिन कल्याण शेट्टी, शिवानंद पाटील, महेश हिंडोळे, अमोल हिप्परगी, सुरेखा होळकट्टी आदींनी मनोगत व्यक्त केले. यावेळी महिला सरपंच, उपसरपंच, महिला ग्रामपंचायत सदस्य, नगरसेवक, महिला भाजपा पदाधिकारी, महिला आघाडी सदस्या मोठ्या संख्येने उपस्थित होते. भारतीय जनता पार्टी सर्व पदाधिकारी, नेते, माजी नगरसेवक, युवा मोर्चा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. चौकट 1. देवेंद्रजी, सचिनजी, तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है असे म्हणत हात उंचावून तब्बल 8 ते 10 हजार पेक्षा जास्त महिलांनी आशीर्वाद दिला. चौकट 2. महाराष्ट्रात एकाच वेळी लाईव्ह थेट प्रशिक्षण. भारतीय जनता पार्टीच्या वतीने आयोजित मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा संवाद मेळावा संपन्न झाला. चौकट 3. आमदार सचिन कल्याण शेट्टी यांना लाडक्या बहिणीने राख्या बांधल्या. देवेंद्र व सचिन भाऊच्या लाडक्या बहिणींना भेटवस्तू व मिठाई भेट देण्यात आली. ओवाळणी मिळाली. लाडकी बहीण योजनेमध्ये तुम्हाला लाभ मिळाला. आनंद झाला की नाही भगिनीनो? आनंद झाला की नाही? देवाभाऊ आल्यानंतर हा आनंद मनापासून त्यांच्यापर्यंत पोहोचवायचा आहे. त्यामुळे ज्यावेळी देवाभाऊंचा आगमन या स्क्रीनवरती होईल त्यावेळी मात्र जोरदार करायला पाहिजे. आणि सचिन दादांना आशीर्वाद देण्यासाठी या सोहळ्याच्या निमित्तानं उपस्थित आहात अशा भारत माते आणि आता सन्मानित आमदार सचिन दादा यांचा आपण झाले. रक्षाबंधनाच्या पूर्वीची ही ओवाळणी खऱ्या अर्थानं लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून सचिन
या सोहळ्याची सुरुवात शांभवी वहिनी आणि उपस्थित असलेल्या सगळ्याच मान्यवरांच्या शुभ हस्ते सन्माननीय होरिट्टी मॅडम आणि उपस्थित असलेल्या सगळ्याच आमच्या लाडक्या बहिणी या प्रसंगी इथं उपस्थित आहेत. या सगळ्यांच्या शुभ हस्ते आपण आजच्या या सोहळ्यात, त्यामुळे आपण सगळे भाग्यवान आहोत की सचिन दादांच्या पुढाकारानं सोलापूर जिल्ह्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा अक्कलकोटला ही आहे. आदरणीय दादांनी सांगितलं की या माझ्या तालुक्याच्या समितीचा अध्यक्ष हा माझ्या मार्गदर्शनाखाली काम करणारा गावगड्यातला सर्वसामान्य मुलगा पाहिजे आणि तो बहुमान आदरणीय दादांनी मला दिला. त्याबद्दल दादांनी तुमचे सदस्य या ठिकाणी आभार मानतो. या समितीच्या कामाच्या निमित्तानं आदरणीय तहसीलदारांनी बोलवलेल्या मीटिंगसाठी गेलो. तहसीलदार साहेबांनी सांगितलं तालुक्यामधून एवढे अर्ज या ठिकाणी प्राप्त झालेले आहेत आणि इतक्या अर्जांमध्ये त्रुटी आहे. मग समितीची बैठक पार पडली. तुमच्या माहितीस्तव सांगतो, तुम्हा सगळ्यांना आनंद होईल. त्या ठिकाणी आलेले जेवढे फॉर्म होते त्यातल्या फक्त आणि फक्त 7,000 फॉर्म मध्ये त्रुटी निघाल्या. 44,385 लाडक्या बहिणीच्या खात्यावर दादा 3,000 रुपये जमा झालेले. जर 44,385 गुणिले 3,000 केला तर ती संख्या होते 13,31,55,000. आणि दादा तो जो बहुमान आहे तो बहुमान तुम्ही मला दिला कारण ते माझ्या सहीने इश्यू झालेले. सगळ्यांना पैसे कधी आले? 15 ऑगस्टला आले. 14 ऑगस्टला समितीची बैठक झाली आणि त्या समितीमध्ये तहसीलदारांनी सांगितलं की दादांनी तुम्हाला ज्या समितीचं अध्यक्षपद दिलेलं आहे त्या अध्यक्षाच्या सहीशिवाय कुठल्याही बहिणीच्या खात्यावर पैसे जाणार. म्हणून दादा हा खरंच म्हणजे आयुष्यामध्ये मी लोकप्रतिनिधी झालो. एका गावाचा लोकप्रतिनिधी म्हणून काम करत असताना मला जेवढा आनंद झाला नाही तेवढा आनंद केवळ आणि केवळ तुमच्या एका निर्णयामुळे मला झाला. हेही या निमित्ताने मी तुम्हाला सांगू इच्छितो. आणि म्हणून त्यांचं पुनश्च एकदा मी स्वागत करतो. आपल्या महाराष्ट्राच्याच नव्हे देशातल्या इतिहासात पहिल्यांदाच इतकी मोठी रक्कम जर कुणी आपल्या खात्यात जमा करत असतील तर ते आपले लाडके नेतृत्व आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब, आदरणीय आपल्या तालुक्याचे लाडके नेतृत्व लोकप्रिय आमदार माननीय सचिनदादा कल्याण शेट्टी यांच्या प्रयत्नाने आज आपल्या खात्यात 3,000 रुपये 2 महिन्याचे जमा झालेले आहेत. माझ्या सर्व भगिनींना एकच विनंती या ठिकाणी करू इच्छितो की आता 1,500 रुपयाची ही योजना आपला जर आशीर्वाद आम्हाला लाभला, सचिनदादा पुन्हा या तालुक्याचे नेतृत्व झाले तर ह्याची रक्कम 2,000 होऊ शकते,
परवाच मुख्यमंत्री साहेबांनी सांगितले की ही रक्कम 3000 रुपयापर्यंत आपल्याला वाढवत न्यायचं आहे. म्हणजे विचार करा, एक गॅस टाकी आपल्याला 2 महिने पुरते, आपल्या औषध उपचाराचा खर्च 2 महिन्याचा होऊ शकतो, आपल्या घरी 2 महिन्याचा अनाज या 3000 रुपयात येऊ शकतो. सध्या 1500 आहे, पण इतक्या आपल्या घराची काळजी करणारे सर्व आपले नेतृत्व पुन्हा एकदा आपण सर्व टाळ्यांच्या गजरात या ठिकाणी सचिन दादांचे व देवाभाऊंचे आभार मानूया. आता सध्या आपल्या तालुक्यात 3 लाख मतदार असले, नेहमी आपले भगिनी आहेत का नाही, आपला हक्क निर्माण संसारात आहे का नाही, तर मला एकच विनंती आहे, 1 लाख अक्कलकोट विधानसभेतल्या 1 लाख भगिनींपर्यंत ही योजना आपल्याला पोहोचवायची आहे. कळकळीची विनंती आहे, या ठिकाणी आलेल्या सर्व भगिनींनी पुन्हा आपल्या गावी, आपल्या घरी, आपल्या गल्लीत गेल्यानंतर उरलेल्या सर्व महिलांना जागृत करायचं आहे. आता 44,000 ची संख्या आहे. अक्कलकोटच्या भाजप कार्यालय हजारोनं अर्ज आपण या ठिकाणी अपलोड करत आहोत. किती सॉफ्टवेअरची अडचणी आली तर भारतीय जनता पार्टीचा पदाधिकारी हा रात्री 2-2, 3-3 वाजेपर्यंत बसून आपल्याला पैसे मिळवून देण्याचा आम्ही प्रयत्न करीत आहे. तर आपण सर्वजण आणखी मोठ्या प्रमाणात महिलांना सहभागी करा. किमान 1 लाख पेक्षा जास्त या सर्व विधानसभा क्षेत्रातल्या भगिनींना आम्ही समावेश करतो. फक्त आपल्या सहकार्याची अपेक्षा आहे. पुन्हा एकदा जास्त वेळ घेणार नाही. एकच बाबा आपला भाऊ, केवळ भाऊ, आपला भाऊ. बस, धन्यवाद. अन्य सर्व आमच्या बहिणी मायनॉरिटी आजच्या हा विरोधकांनी आपोआप काय योजना बंद होणार हा चुकीचं आहे. का हरियाणा भाजपचे या योजना चालू आहेत, त्यांचे सरकार कर्नाटकामध्ये त्यांचे 2-3 महिन्यापासून अजून पैसे दिले. चुकीचा निर्णय. आपोआप इलेक्शन जवळ आलं, आपोआप चालू होतात. कुठला अफवाला बळी न पडता आपण सर्वजण भारतीय जनता पार्टी मान्य देवेंद्र फडणवीस साहेबांनी बघायचे सांगितले की 15च्या महिन्याला पुढं 3000 पर्यंत आम्ही घेऊन जाऊ आणि निश्चित घेऊन जाणार आहे. कारण भारतीय जनता पार्टी सच येणारे हा पक्ष संचालन टाळणारे पक्ष आहे. काही लोक विरोधक म्हणतात हा पक्षामध्ये आता जर हा पक्षाने मुस्लिमांना अर्ज करतो, मुस्लिमांनी राहू देत हा चुकीचा प्रश्न आहे. सर्व आम्ही भारतात राहतो, भारतामध्ये सर्व जे एकत्र आई वडील बहीण हा संपूर्ण मी जातो. त्यासाठी हा योजनाला आज हा मोठ्या कार्यक्रमाला असं वाटणार एवढं महिला आमच्या ग्रामीण भागात येत आहे. त्यांनी महिला मी पुण्याचं बघितलं, महिलांचं काही एवढं मोठं मेळावा बघितल्याने मी सर्वांना प्रथमता रक्षाबंधन निमित्त आज भावानी तुम्हाला 30,000 खात्यावर आल्याबद्दल सर्वांच्या भारतीय जनता पार्टीला आभार मानून आणि मी बस बोलू शकतो. मुख्यमंत्री आपल्या सगळ्यांचे मार्गदर्शन आदरणीय देवेंद्रजी आज आपल्यासाठी संवाद साधण्यासाठी, आपल्या सगळ्यांच्या भेटीसाठी ऑनलाईन आज येत आहेत. आजच्या या कार्यक्रमासाठी इथे उपस्थित सगळे पक्षातील माझे सहकारी मोठ्या संख्येने इथे उपस्थित, अक्कलकोट तालुक्याच्या विधानसभेच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या सगळ्या माझ्या माया माऊली, माता भगिनी, या स्वामींच्या पुण्यभूमीमध्ये मगाशी आपले तालुका अध्यक्ष ज्यांच्या सहीने आपल्या सगळ्यांना लाडकी बहीण योजना मंजूर झाली, त्या अमोलदादा सांगत होते की त्यांच्या सहीने 13 कोटी रुपये अक्कलकोटच्या माता भगिनीच्या सगळ्यांच्या अकाउंटवर गेले. आणि आकडेवारी बघितली तर अक्कलकोट विधानसभेतील 60,000 महिलांना, 60,000 माता भगिनींच्या खात्यावर 3,000 रुपये जमा झाले. महेश अण्णा तुम्ही सांगत होते की 60,000चा आकडा आहे, हा आकडा 1 लाखापर्यंत पोहोचवायचा आहे. असं एक कुटुंब नाही आला पाहिजे की आपल्या देवाभाऊचं, आपल्या देवेंद्रजींचं गोवाळणी भाऊबीज त्या बहिणींच्या घरी गेलं नाही, असं तालुक्यातलं एकही घर राहायला नाही पाहिजे. आपले सगळे पदाधिकारी, आपले सहकारी, आपले तालुका अध्यक्ष, युवक आहेत, आपल्यासाठी आपली ही आता जेवढे सगळेजण आपण आलात, ही योजना आपल्या भगिनींसाठी त्यांनी रक्षाबंधनाची ओवाळणी 1,500ची व्यवस्था केलेली आहे. कमीत कमी सध्या तरी एवढी केलेली आहे. तर वर्षाला 18,000 रुपये सर्व भगिनींना त्यांच्या स्वतःच्या बँक अकाउंटमध्ये जमा होणार आहेत. मगाशी आतमध्ये अनेक भगिनींनी त्यांचे मनोभावना व्यक्त केले की
हे 1,500 रुपये खर्च आम्हाला पाहिजे. का तर ते म्हणाले ते आमचे स्वतःचे पैसे असणार आहेत, आमच्या भावांनी दिलेले आमच्यासाठी स्वतःचे पैसे असणार आहेत. माहेरचं जे काही असतं की नाही ते खूप सुंदर देण असतं. माहेरतून आपल्याला काहीही मिळू दे ते अनमोलच असतं. तर तुम्हा भावांसाठी आपण इथे बसलेलो आहोत सर्व बहिणी. मी एवढंच म्हणू इच्छिते की माहेरच्यांसाठी आशीर्वाद ही घरची लेक भरभरून देतच असते. भावाला सगळ्यात मोठं जर प्रिय काय असेल तर आशीर्वाद असतं. तर पाणीदार आमदार सचिनजी कल्याण शेट्टी सर अक्कलकोट तालुक्यासाठी अनेक विकसनशील काम करत आहेत. त्यांचे कामाला खरं तर माझ्या विचार श्रेणीच्या पलीकडे जाऊन उत्तम विकासाचे कामं आज इथे अक्कलकोट तालुक्यात होत आहेत. सचिन दादा, मी परवा सोलापुरात होते तर तिथे अनेक बहिणींची चर्चा चालू होती. त्यात एका बहिणीने तर मला विनंती केलं की ते म्हणाले जमलं तर असं सांगा सचिन सरांना यावेळी अक्कलकोटमध्ये इलेक्शनला उभं राहायच्या ऐवजी सोलापूरमध्ये येऊन उभं राहा, कारण आमच्या सोलापूरचा विकास तुमच्या अक्कलकोट विकास होईल. मला एक क्षण बरंही वाटलं की माझ्या तालुक्याचा गौरव सोलापूरच्या महिलांपर्यंत इतका पोहोचलेला आहे की त्यांची अपेक्षा आहे सचिन दादा कल्याण शेट्टी सर हे सोलापुरातून कुठल्या तरी एखाद्या कॉन्स्टिट्युएन्सी मधून इलेक्शनला उभं राहायला पाहिजे, इतका आशीर्वाद. तर आपण सगळेजण इथे उपस्थित आहोत. भाऊंशी तर बोलायचंच आहे, पण मिळालेलं माहेरचं हे जे काही लेणं आहे त्याचं आपण सौख्य राखूया, भावांना आशीर्वाद देऊया. आणि असे उत्तम काम करणारे भाऊ जर सत्तेत असले तर आपण भगिनी काय पुढे सरकत राहत राहू, कारण ते आपल्या भगिनींसाठी तेवढी योजना करणारच आहेत, भगिनींचा विचार करणार आहेत, भगिनींसाठी अनेक मार्ग प्रगतीचे ते मोकळे करणार आहेत. तर अशा भावांना आपण सर्व मिळून आशीर्वाद देऊया आणि आपलं नारी बळ कायम ठेवूया. कारण महिला सशक्तीकरण हे केवळ वाक्य नाहीये, त्याची सुरुवात आपल्या घरापासून होते, स्वतःच्या विचारापासून होते. आणि महिला सशक्तीकरण मोठ्या प्रमाणात तेव्हाच शक्य आहे जेव्हा आपण अशा भावांना पुढे आणतो जे महिलांबद्दल विचार करतात, महिलांबद्दल प्रगतीचे त्यांच्या काय म्हणायचं त्याला विचारसरणीमध्ये कायम एक जयघोष असतं. तर अशा भावांना आशीर्वाद देऊया. मी पण आशीर्वाद देते, तुम्ही पण आशीर्वाद द्या. केवळ 1-2 वर्ष नाही, येणाऱ्या अनेक कार्यासाठी आपण त्यांना आशीर्वाद देऊया. आपण त्यांच्या पाठीशी उभं राहूया. आणि दुसऱ्या अर्थानं हा पण निघतो महत्वाचा अर्थ की ते देखील आपल्या पाठीशी आहे. असेच महत्वाची योजना हे दोन्ही भाऊ आपले देवाभाऊ आणि सचिन दादा आणत राहो आणि आम्हा सामान्य महिलांच्या आयुष्यामध्ये त्यांचा सुंदर परिणाम होत राहो. एवढं म्हणून मी एक बहीण म्हणून तुम्हा सगळ्यांच्या वतीनं दोन्ही भावांना आशीर्वाद देते. एवढं बोलून माझे शब्द संपवते. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम. नारीचे अनेक रूप आहेत. सुरुवात मी इथून करते. नारीचे अनेक रूप आहेत. लग्नानंतर एक पत्नी म्हणून, एका घरची लेक म्हणून, मावशी, आत्या, वहिनी, काकू, काकी, आजी असे अनेक रूप आहेत. त्या सगळ्यात सुंदर रूप, सगळ्यात पवित्र रूप कुठला म्हटला तर बहिणीचा रूप हे सगळ्यात पवित्र आणि सुंदर असते. कारण लहान बहीण असू दे किंवा मोठी बहीण असू दे, भावांच्या मागे खंबीरपणे उभी राहणारी ताकद एखाद्या घरात कोण असतं तर ती बहीण असते. अशा या बहिणींचा सुंदर कार्यक्रम वर्षातून एक या पवित्र सोहळ्याला आपण आणखी पावित्र्य देतो, तो म्हणजे रक्षाबंधन. उद्या रक्षाबंधनाचा कार्यक्रम आहे. तर इथे उपस्थित सर्व बहिणींपैकी मी पण एक आहे, नाही का. आपल्याला रक्षाबंधनाची ओवाळणी वर्षातून एकदा मिळते. पण आपले देवाभाऊ आणि सचिन दादांनी अशी एक योजना केलेली आहे. इथे उपस्थित सर्व लाडक्या बहिणींना प्रथम माझा नमस्कार आणि सुस्वागत. लाडक्या बहिणी, कुणाच्या लाडक्या बहिणी तर आपल्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीसजी यांच्या लाडक्या बहिणी, आपल्या अक्कलकोट तालुक्याचे विकसनशील आणि पाणीदार आमदार माननीय सचिनजी कल्याण शेट्टी सर यांच्या लाडक्या बहिणी. तर देवाभाऊ आणि सचिन दादा यांच्या सर्व लाडक्या बहिणींचा मी सुरेखा बसवराज होळीकट्टी त्यांची एक बहीण म्हणून परत एकदा सगळ्यांचं मी स्वागत करते. उद्या वारंवार या लाडक्या बहिणींना जे भाऊबीज मिळत आहे
त्या भाऊबीजाने मुळे योजना पूर्ण करण्यासाठी आपण सगळ्यांनी सांगावं. वारंवार आता शिवानंदांना बोलताना सांगितले अजून